आज आठवड्याची सुट्टी आणि दिवसभराचा टाईमपास आणि जबरदस्त वामनुस्की चालू असताना मित्राचा कॉल आला की आजच्या आखाडाचं नियोजन झाले. मग काय नियोजन ऐकलं की आम्हाला कुठं राहते तराट उठलो. केस पण भरपूर वाढली होती. म्हणलं जायच्या अगोदर एकदा केस कापून घ्यावी. मग मारला स्टार्टर आणि पोचलो ST स्टँडवर भाऊकीच्या दुकानावर. दुकानात अगोदरच 2-3 नंबर वेटिंगला होती. आपला नंबर आला आणि छोटू दादाला बोललो, बाबा टाळूवरची हाय तेवढी केस ठेवून एक चांगला असा कट मार. मग काय दादानं पण आपलं दुःख समजून कट मारायला सुरुवात केली. हेअर कट तर मला एक नंबर दिसत होता. काय पण बोला राव, आमचा दादा केस भारीच कापतो. केस कापून झाली मग थेट पोचलो बाईंच्या रोलर कास्टरमध्ये. रोलर कास्टर म्हणजे बाईंच्या हातात कोणती पण कार द्या, रोलर कास्टरचीच राईड वाटणार. आपल्या आखाडाच्या लोकेशनवर जाता जाता भाई मस्तपैकी ECमध्ये गोरं कसं व्हायचं उपाय सांगत होता. बाईंचा उपाय ऐकत ऐकत लोकेशनवर पण पोचलो. आखाडाचं नियोजन पण लांब डोंगराच्या पायथ्याला घेतले. लोकेशन तर एकदम झकास होतं आणि ऋषी भाऊने लावलेला सेटअप तर जबरदस्त होता. मग काय वरतून रपारप पाऊस चालू होता आणि आम्ही आतमध्ये बसून मस्तपैकी गरम गरम चिकन 65वर ताव मारत होतो. इकडं चिकन 65 खाईपर्यंत तिकडे मस्तपैकी रस्सा उकळत होता. बाकी काय पण बोला राव, पोराने जेवण एक नंबर बनवलं होतं. भर पावसात मोकळ्या गार वातावरणात गरम गरम रस्सा भाकरी, वा एक नंबर अनुभव भेटला आणि एक जबरदस्त आठवण राहिली.